हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तो कोटाच्या रेणुका देवीला म्हणजे यल्लम्मा देवीला जाऊन आल्यानंतर आम्ही सौंदत्ती रेणुका देवीला गेलो होतो. तर सकाळी लवकर उठलो आम्ही आणि सकाळ स्वयंपाक आवरला होता, कारण तिकडे जाऊन स्वयंपाक करायला लागू नये किंवा टाईम वाचावा तेवढा म्हणून, कारण सकाळी जाऊन संध्याकाळी यायच्या हिशोबाने आम्ही गेलो होतो. पण तिथे गर्दी एवढी होती की राहावं लागलं आम्हाला. तर सकाळी आई, मी आणि ताई खूप लवकर उठलो होतो. रात्री आम्ही लेट पण झोपलो होतो, कारण करंज्या वगैरे सगळं करून झोपलो. त्याच्यानंतर सकाळी उठलो आणि सगळा स्वयंपाक केला, जो काही परडीत भरायचा असतो तो नैवेद्याला जो लागतो तो. एक पालेभाजी वगैरे लागते आणि गोडाचा नैवेद्य लागतो. तर रात्री करंज्या बनवल्या होत्या आणि सकाळी खीर बनवली. आणि ही मुठल्याची भाजी आहे. बेळगाव म्हणजे बेळगावला जे कोणी आहेत ना त्यांना ही माहिती असेल. तर ह्याच्यात एक पालेभाजी घालतात, लाल भाजी म्हणतो आपण. तर ती लाल भाजी घालून ही भाजी बनवली जाते. आणि नेमकं मी लाल भाजी आणायला विसरली होती, थोडीशी काकूंकडे मिळाली होती, ती घेऊन मी ही भाजी बनवली. कोणती पण भाजी म्हणजे एक पालेभाजी लागते परडीमध्ये भरायला. तर ते सगळं आम्ही आवरलं आणि सगळं पॅक केली. तरी शेगडी वगैरे सगळंच घेतलं आम्ही, चुकून राहायला लागलं तर आम्हाला म्हणून छोटी शेगडी किंवा आम्ही अंथरूण वगैरे सगळं पॅक केलं. आणि इथे आई गाडीची पूजा करते आहे. दगडावर पडून पाणी मंगल मूर्ती चांगला आहे वेणीचा डोंगरा. लय छान काय लय लवकर जातात गाड्या. तर आई सांगते सासूबाईंना की तिकडे खूप छान बनवलेत डोंगरावर, म्हणजे रेणुका देवीच्या मंदिराच्या बाजूला वगैरे सगळे रोड वगैरे छान केलेत. तर माझ्या सासूबाई 9-10 वर्षाने आलेत, त्यामुळे त्यांना तिकडचं काहीच माहीत नाही. त्यामुळे आई सगळं डिटेलमध्ये सांगत होती, रोडचं वगैरे, गाड्या वगैरे चांगल्या जात आहेत, रोड छान केलेत वगैरे. आणि तिकडे राहण्यासाठी पण ते जे लमाणी लोक असतात त्यांच्या वगैरे रूम असतात. तर इथे नदीवर येऊन पोचलो आणि ही आहे मलप्रभा नदी. सौंदत्तीला जाताना ही मलप्रभा नदी लागते. तर इथे नदीला आधी पाया वगैरे पडून किंवा उद्कार वगैरे घालतात आणि नैवेद्य जो काही आपण घरातनं बनवून आणलो तो नैवेद्य पण दाखवतात. आणि पाया पडून नंतर मग पुढे जोगन भावीकडे जायचं असतं. तर मी शाळेत असताना आईसोबत यायची सौंदत्ती रेणुका देवीला. तेव्हा मी चिक्क्या वगैरे आणायची खायला. तर मी पाया पडायला उतरली होती टेम्पोतून आणि माझ्या चिक्क्या पाण्यात पडल्या होत्या. तेव्हा मी रडली होती, कारण 10 रुपयाच्या चिक्क्या होत्या आणि आपली पॉकेट मनी त्यावेळेस असायची 1 रुपये. 90sचे आपण जनरेशन आहे, त्यामुळे 1 रुपये म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 रुपयाची किंमत. आत्ता 50 रुपये 100 रुपये पॉकेट मनी आहे मुलांची. तर आपल्याला आठवड्याला 5 रुपये मिळायचे कधी कधी चुकून. तर ते पण रडून रडून मागावे लागत होते. तर एक फनी किस्सा आठवला म्हणून मी तुम्हाला सांगितला. तर आम्ही मस्त रोडची मजा घेत आम्ही चाललो जोगन भावीला. आणि एवढी गर्दी होती ना तुम्हाला काय सांगू, कारण मला वाटतं पौर्णिमा होती. आई मला सांगत होती की पौर्णिमा आहे म्हणून जास्त गर्दी होती, कारण पौर्णिमा संपल्यानंतर एवढं जास्त गर्दी नसते. तर तुम्ही साईडला गाड्या वगैरे बघू शकता, किती साऱ्या होत्या पार्किंगला. रोडच म्हणजे पूर्ण असं जाम झालेला, खाली नव्हताच. तर इथे जोगन भावीला जेवढी गर्दी आहे, तर वर मेन जे मंदिर आहे रेणुका देवीचं तिथे किती गर्दी असेल. तर इथे आई सासूबाईंचा हात धरून वगैरे नेते आहे सावकाश. तर इथे आई मागे वळून सांगत होती की तुमचे मोबाईल वगैरे सांभाळा, कारण चोरी वगैरे भरपूर होते इथे. आणि तिथे अनाऊन्स पण करत होते, मोबाईल, पर्स किंवा ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत, दागिने वगैरे सगळं सांभाळा तुम्ही, चोरी होते. तर अनाऊन्स करून काही अर्थ नाही, चोरटे ह्या गर्दीतच राहतात. ते कधी काय चोरी करतील काय सांगता येत नाही. तर कसं बसं आम्ही साईडनं कुंडाकडे गेलो. कुंडामध्ये पहिला आंघोळ करावी लागते, शरीर शुद्ध करायला लागतं. तर हे पवित्र कुंड मानलं गेलं आहे आणि पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतं. आणि पब्लिक बघा तुम्ही, काय गर्दी होती. मागे सभागृह आहे, तिथे कोणी चेंजिंग वगैरे करत नाही किंवा काहीच नाही. इथेच आंघोळ करत होते, तिथेच कपडे टाकत होते. मला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वच्छता ठेवली तर आजूबाजूला आपल्या स्वच्छता, आपणच घाण करून येतो. आणि लोक म्हणतात एवढा मानधन येतो देवीला, काय स्वच्छता नाही, पण आपणच घाण करून येतो. त्याच्यामुळे हे असं होतं. पण काय सांगणार आणि कुणाला किती सांगणार ना. तर इथे आम्ही कुंडामध्ये आंघोळ वगैरे, म्हणजे आंघोळ काय केली नाही, पण फक्त पाणी वगैरे आम्ही शिंपडून घेतलं, पाय वगैरे धुतले. आणि ते सासूबाई लिंब नेसत होत्या. तर लिंब का नेसतात म्हणजे त्याच्या मागची कथा मला माहीत नाही, पण मला एवढं वाटतं की आपलं शरीर सुदृढ राहावं ह्यासाठी. कारण लिंबाचा पाला आपण रोगराई नष्ट करण्यासाठी वापरतो, असंच काहीचं कारण असावं. किंवा नवस वगैरे असतात काही लोकांची, ते नवस पूर्ण झाल्यावर पण लिंब नेसतात.
तर त्या जोगतीनं ज्या आहेत त्यांचीच एक बाई लिंब नेसवते आणि मंदिरात पण घेऊन आणते. त्यांचं जे काही गारणं असतं ते गाऊन झाल्यानंतर ते मंदिराच्या मागे एक प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मंदिराच्या मागेच ते लिंब सोडून यायचं असतं. पण ह्यासाठी जोगणभावीमध्ये शुद्ध व्हावं लागतं, आंघोळ वगैरे करून किंवा नवीन वस्त्रे घालावे लागतात. त्याच्यानंतर ही प्रक्रिया असते सगळी. ते इथे जोगणभावीला लिंब नेसून नमस्कार वगैरे करून आम्ही निघालो मेन मंदिराकडे. रेणुका देवीच्या इकडून एक 4 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर आहे. तर ट्रॅफिक खूपच लागलं होतं आम्हाला, ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दिसेल. तर हा व्लॉग इथेच एंड होतो आहे, कारण खूप मोठा ब्लॉग झाला असता आणि तुम्ही स्किप केला असता. त्यासाठी मी सेकंड पार्ट बनवलेला आहे. तर हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.